नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला कुरमुऱ्यापासून नवीन नाश्ता दाखवणार आहे. आता मी एक वाटीवर ओलं खोबरं घेतलेलं आहे, 3 कांदे घेतलेले आहेत, शेंगदाणे एक मूठ आहे ते तळून घेतलेले आहेत, 1 मूठ कोथिंबीर आहे आणि 3 हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या घेतलेल्या आहेत. आता मी मोहरी छोटा चमचा 1 चमचा घेतलेली आहे, जिरा 1 चमचा घेतलेला आहे, मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे, लिंबाचा रस एका छोट्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, हिंग 1 छोटा चमचा, हळद 1 छोटा चमचा, साखर 1 चमचा, 2 लाल मिरच्या फोडणीसाठी आणि कढीपत्त्याची 7-8 पानं मी चिरून घेतलेली आहे. आता कोथिंबीर, मिरची आणि कांदा हे मी फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेते आहे. कांदा, मिरची आणि कोथिंबीर बारीक केली आहे. आता याच्यात आपण कुरमुरे घेऊया. आपल्या घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे घ्या. मी साधारण असे एकाला 1 वाटी होईल अशा पद्धतीने घेते. अशा मी 3 वाट्या घेते, 2 आणि आता ज्या वाटीने आपण कुरमुरे घेतले त्याच वाटीने मी खोबरं घेतलेलं आहे 1 वाटीभर. ते आपण घालून घेतलं आहे. आता हे शेंगदाणे 1 मूठ मी तळून घेतलेले आहेत ते पण घालून घेऊया. कुरमुऱ्याला थोडं मीठ असल्यामुळे मी अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि ही 1 चमचा साखर. आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि ह्याला फोडणी देऊया. ॲक्च्युली तयारी असल्यावर 7 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. आता आपण फोडणी देऊया. मी तेल 2 चमचे मोठे तापत ठेवलेलं आहे. मोहरी, जिरं, लाल मिरच्या, हिंग, हळद आणि आता कढीपत्ता घालते म्हणून मी गॅस बंद करते. कढीपत्त्याची गुळ बारीक चिरून घेतलेला आहे. आता त्याच्या आधी लिंबाचा रस आपण या कुरमुऱ्यामध्ये घालून घेऊया, ढवळून घेऊया आणि ही फोडणी दिली की लगेच आपण झाकण घालून घेऊया. आता आपला कुरमुऱ्याचा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.